नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना आहे. मित्रांनो, आता डिसेंबर महिन्याची पेन्शन अजूनपर्यंत आलेली नाही, तर त्या संदर्भात महत्त्वाच्या लाभार्थ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. तातडीच्या सूचना आहे. तर काही लाभार्थ्यांचे पेन्शन बंद होणार आहे, त्यासाठी या सूचना देण्यात आलेल्या आहे. तर मग या लाभार्थ्यांनी काय केले पाहिजे त्या संदर्भात सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच डिसेंबर महिन्याची पेन्शन कधीपर्यंत येईल या संदर्भात सविस्तरपणे माहिती या व्हिडिओत बघणार आहोत. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, UDID कार्ड नसलेल्या 6,000 लाभार्थ्यांचे अनुदान बंद होणार आहे. दिव्यांग निराधार योजना दरमहा या ठिकाणी 2,500 रुपये दिले जाते. तर मग अहिल्यानगरमधील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिव्यांग निराधार योजनेतील अनुदान वाढ करत दरमहा 2,500 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. जिल्ह्यातील तब्बल 10,137 लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. योजनेचा लाभ अखंडित ठेवण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याला आधार कार्ड हे संलग्न करणे अनिवार्य आहे. तसेच लाभार्थ्यांचा UDID म्हणजेच ID अद्ययावत करून सादर करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील एकूण 16,646 लाभार्थ्यांपैकी सुमारे 6,372 लाभार्थ्यांनी अद्याप UDID कार्ड जमा केलेले नाही. तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेमधील दिव्यांग लाभार्थ्यांना UDID व आधार कार्ड संलग्न करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना योजनेला आपला UDID कार्ड क्रमांक, आधार कार्ड क्रमांक संलग्न असल्याची खातरजमा करावी, जेणेकरून त्यांचा लाभ नियमितपणे सुरू राहील. मित्रांनो, जिल्हा रुग्णालयातून लाभार्थ्यांना UDID कार्ड प्रमाणपत्र मिळते. योजनेच्या लाभासाठी लाभार्थी 40% दिव्यांग असणे आवश्यक आहे. शासनाच्या स्वावलंबन पोर्टलवरून दिव्यांग लाभार्थी UDID कार्डसाठी अर्ज करू शकतात. नव्याने लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना दिव्यांग प्रमाणपत्र, UDID कार्ड, रहिवासी व वयाचा दाखला, आधार कार्ड द्यावे लागते. लाभार्थ्यांना आपले अपडेट केलेले आधार कार्ड आणि UDIDची छायांकित प्रत, बँक पासबुकची छायांकित प्रत संबंधित तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या शाखेमध्ये जमा करणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकूण 16,646 जे लाभार्थी आहेत, त्याच्यापैकी फक्त 10,137 लाभार्थ्यांनीच UDID कार्ड जमा केलेले आहे. म्हणजे अजूनपर्यंत 6,372 लाभार्थी यांनी हे UDID कार्ड जमा केलेले नाही. कारण की UDID कार्ड हे अनिवार्य करण्यात आलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी तात्काळ UDID कार्ड तहसील कार्यालयात जमा करण्याचे आवाहन या ठिकाणी विशेष सहाय्य विभागाचे जिल्हा समन्वयक यांनी केलेले आहे. UDID शिवाय लाभ मिळणार नाही. विशेष सहाय्य योजनेचा लाभ घेत असलेल्या जिल्ह्यातील तब्बल 6,372 लाभार्थ्यांकडे UDID कार्ड नाही. त्यामुळे 2018 पासून या लाभार्थ्यांचे दिव्यांगांचे UDID कार्ड काढलेले नसल्याने हे लाभार्थी बोगस असल्याचा प्रशासनाला संशय आहे. राज्य दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंडे साहेब यांनी UDID नसलेल्या लाभार्थ्यांचे थेट लाभ बंद करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे या लाभार्थ्यांना UDID अद्ययावत केल्याशिवाय कोणताही लाभ मिळणार नाही. मित्रांनो, तुकाराम मुंडे साहेबांनी सांगितलेले आहे की ज्यांच्याकडे UDID कार्ड नाही त्यांचे लाभ बंद करा. कारण की हे जे लाभार्थी आहे UDID कार्ड हे 2018 पासून काढण्यास सांगितलेले होते, परंतु अजूनपर्यंत काढलेले नाही. याचा अर्थ ते बोगस दिव्यांग असू शकतात. त्यामुळे तुकाराम मुंडे साहेबांनी स्पष्ट सांगितलेले आहे की UDID कार्ड हे असल्याशिवाय कोणताही लाभ दिव्यांगांना द्यायचा नाही. त्यामुळे ज्या 6,000 लाभार्थ्यांचे UDID कार्ड नाही त्यांना लाभ मिळणार नाही. डिसेंबरमध्ये पैसे मिळणार नाही, हे मात्र लक्षात ठेवा. हीच परिस्थिती पूर्ण राज्यामध्ये आहे. अनेक ठिकाणी अशाच पद्धतीने UDID कार्ड नसल्यामुळे दिव्यांगांना या ठिकाणी पैसे मिळत नाही. 2018 पासून UDID कार्ड काढायला सुरुवात झालेली आहे. तरी पण अजूनपर्यंत जर UDID कार्ड काढलेले नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या. या ठिकाणी बघा, 182 लाभार्थ्यांना संपर्कच होत नाही आहे. विशेष सहाय्य योजनेच्या 182 लाभार्थ्यांना आधारित प्रमाणीकरण करण्यासाठी प्रशासनाचा संपर्क होत नाही. यातील बहुतांश लाभार्थी इतरांचा मोबाईल नंबर दिलेला आहे किंवा स्वतःचा फोन नंबर बदललेला आहे. सध्या जिल्हा व तालुका समन्वयकामार्फत लाभार्थ्यांशी संपर्क साधला जात आहे. जिल्हाधिकारी यांना अशा लाभार्थ्यांना
आधार केंद्राच्या रांगेत उभा करून तात्काळ प्रमाणीकरण करून देण्याचे आदेश आधार केंद्रांना दिलेले आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने या लाभार्थ्यांसाठी सूचना आहे। याच पद्धतीने सोलापूर जिल्ह्यातील सुद्धा दिव्यांग बांधव या ठिकाणी वंचित राहणार आहे, त्यांना लाभ मिळणार नाही। सोलापूर जिल्ह्यात जवळपास 12,762 लाभार्थी फायदा घेतात, तर त्यापैकी 4,500 लाभार्थ्यांनी अद्याप UDID कार्ड जमा केलेले नाही। तर त्या ठिकाणी सुद्धा 31 डिसेंबरच्या आत कागदपत्रे जमा करण्यास सांगितलेले आहे, UDID कार्ड जमा करण्यास सांगितलेले आहे। जो दिव्यांग कल्याण विभागाचा 27 जून 2024च्या शासन निर्णयानुसार दिव्यांग लाभार्थ्यांना विविध योजना व सवलतीचा लाभ घेण्यासाठी UDID कार्ड अनिवार्य केलेले आहे। त्यामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांनी 31 डिसेंबरपर्यंत ते कार्ड त्यांच्या तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या शाखेत जाऊन जमा करावे, अशी माहिती सर्व ठिकाणी दिली जात आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये या सूचना दिलेल्या आहेत। मग त्यामुळे आता या वाढीव अनुदानापासून दिव्यांग बांधव वंचित राहणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही लवकरात लवकर तुमचे UDID कार्ड जमा करा। KYC करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे। अनेक दिव्यांगांना त्यांच्या दिव्यांग UDID कार्ड व आधार कार्ड अशी KYC केलेली नाही, ती केल्यास वाढीव अनुदान मिळणार आहे। दिव्यांग ती KYC करून सर्व कागदपत्रांची तरतूद करत आहेत, परंतु शासनाने या ठिकाणी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचा थकीत जो काही फरक आहे तो देण्यात यावा, अशी मागणी भाजपाच्या दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष वसंत शिंदे यांनी केलेली आहे की जो ऑक्टोबर-नोव्हेंबरचा फरक आहे, म्हणजे 1,000 रुपये कमी मिळालेले आहे, ते सुद्धा या ठिकाणी देण्यात यावे, अशी सुद्धा मागणी या ठिकाणी भाजपच्या वतीने करण्यात आलेली आहे। तर मग मित्रांनो, या ठिकाणी जिल्हा स्तरावरून सांगितले आले की फरक द्यावा। जिल्हा अनुदान मिळत नसल्याबाबत संघटना व नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी होत असून सर्व पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना एक समान रक्कम का वितरित करण्यात आली नाही, कोणत्या निकषावर तफावत झाली, वितरणापूर्वी पडताळणी व खुलासा का झाला नाही, पोर्टलवर दिव्यांग म्हणून नोंद नसल्यास त्या त्रुटीची जबाबदारी कोणाची, असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले जात आहे। या ठिकाणी ऑनलाईन पोर्टलवर अपडेट पर्याय उपलब्ध नसताना UDID पडताळणी झालेल्या परंतु ऑक्टोबर व नोव्हेंबर 2025चे केवळ 1,500 रुपये वाटप झालेल्या लाभार्थ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून उर्वरित 2 महिन्याचे 2,000 रुपये थकबाकी अनुदान वितरित करण्यात यावे, अशी मागणी होत आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी मागणी केली जात आहे। तर संजय गांधी योजनेचे हे वाढीव 1,000चे अनुदान या ठिकाणी मिळत नसल्यामुळे तहसीलमध्ये या ठिकाणी अडचण निर्माण झालेली आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती। मित्रांनो, डिसेंबर महिन्याचा जे काही पेन्शन आहे ते मिळण्यासाठी आता मार्ग मोकळा झालेला आहे। लवकरच GR येणार आहे, 1 ते 2 दिवसात GR येईल असे सांगितले जात आहे आणि पुढील आठवड्यापासून जवळपास 26 तारखेच्या नंतर हे पैसे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। यावेळेस खूपच उशीर झालेला आहे। तरी मित्रांनो, आता हे सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर पुढील महिन्यापासून रेग्युलर 1 तारखेला 1 ते 5 तारखेच्या दरम्यान पैसे येतील असे सांगण्यात येत आहे। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे सर्वांना याविषयी माहिती मिळेल।